डोंबिवलीकरांच्या या पुरेशा बोलक्या प्रतिक्रियांनंतर आता वळूयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराकडे। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य मंदिर भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा या गावात उभारण्यात आलंय। या मंदिराची उंची 56 फूट असून मंदिर सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलंय। शिवरायांचा इतिहास या ठिकाणी शिल्पाच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतोय। ज्यांच्या संकल्पनेतून हे मंदिर उभारलंय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या औचित्य साधून छत्रपती शिवाजी राजांचं महाराष्ट्रातलं पहिलं भव्य आणि दिव्य मंदिराचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी होत आहे। भिवंडी तालुक्यातील शिवक्षेत्र मराडेपाडा या छोट्याशा गावामध्ये हे अत्यंत भव्य दिव्य अलौकिक शिवाजी राजांचं मंदिर या ठिकाणी बांधण्यात गेलेलं आहे। डॉक्टर राजूभाऊ चौधरी आणि शिवक्रांती प्रतिष्ठानचे सगळे सदस्य यांनी अत्यंत मेहनत करून या मंदिराची उभारणी केलेली आहे। छत्रपती शिवाजी राजांचा प्रगमनशील दैवात, छत्रपती शिवाजी राजांचा दुर्दम्य आत्मविश्वास, छत्रपती शिवाजी राजांची पराक्रमाची पराकाष्ठा आणि छत्रपती शिवाजी राजांची प्रचंड इच्छाशक्ती या महाराष्ट्राला कळावी हा उद्देश ठेवून या मंदिराची स्थापना आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पाहण्यासाठी आलेल्या लोककलावंतांशी आम्ही संवाद साधलाय। त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज याच आराध्य दैवताचं भिवंडी या ठिकाणी भव्य दिव्य असं मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि या मंदिराचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलंय की आज आपण जी मंदिरांमध्ये जातोय, ज्या देवदर्शनांचं दर्शन घेतोय या देवांचं दर्शन आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे घेतोय असं त्यांनी वक्तव्य केलं। आणि आज आपण या मंदिराच्या परिसरात जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये मावळे या ठिकाणी आलेले आहेत। त्यांना नेमकं काय वाटतंय, कारण का आज शिवजयंती आहे, एक वेगळा दिवस आहे आणि या मावळ्यांशी आपण बोलणार आहोत। काय नेमकी संकल्पना आहे, कारण का राज्यातलं पहिलं असं भव्य दिव्य मंदिर भिवंडीमध्ये उभं राहिलंय। खूप सुंदर वाटतंय, पण आमची आणि सगळ्या मावळ्यांची एकच इच्छा आहे की राज्यातलं पहिलं मंदिर इथे नसावं। हे जरी पहिलं असेल ना तरी प्रत्येक शहरात महाराजांचं मंदिर असावं, प्रत्येकाच्या घरात महाराज असावे। आम्ही जसं आमचा शिवनंदन छोटा आलेला आहे, आम्ही जो आमचा वारसा आहे ना तो पुढच्या पिढीला देण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय। आम्ही सगळे सह्याद्रीचे दुर्गसेवक आहोत। आम्ही दरवर्षी किल्ल्यांवरती जाऊन त्यांची पडझड जी झालेली आहे ती नीटनेटकी करतो, किल्ल्यांना दरवाजे लावतो। आमच्यासारखे अनेक मावळे आहेत। नवीन पिढीला मी हा संदेश देऊ इच्छितो ना की फक्त रील्समध्ये आणि बनण्यामध्ये आणि नट्यांच्या गाण्यांवरती नाचण्यापेक्षा आहे ना आपला जो एक वारसा आहे ना, एक जिवंत इतिहास आहे, तो थोडा समजून घ्या। आपण लोक फार मोठे होतो, आपले पूर्वजांनी फार मोठं काम केलेलं आहे, ते टिकवण्याचं काम आता आपल्यावर आहे। ते त्यांचं कार्य करून गेले, तो वारसा आता आपल्याला जोपासायचा आहे। तो कशा प्रकारे आपण जोपासतो ना हे आपल्यावर आहे। मी एवढंच बोलू इच्छितो। तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही तरुण आहात, ज्या पद्धतीनं ही सगळी वेशभूषा आहे, काय महाराष्ट्रातल्या तरुणांना संदेश द्याल आणि आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे, कारण का शिवजयंतीनिमित्त अशा पद्धतीचं मंदिर हे शिवभक्तांसाठी असणार आहे। शिवजयंतीनिमित्त हे मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं तर खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी आणि प्रत्येक महाराष्ट्राच्या तरुणासाठी आणि शिवप्रेमीसाठी पण तर आनंदाची गोष्ट आहे। प्रत्येक घरात हे मंदिर असावंच, प्रत्येक मुलगाच्या मनात सुद्धा हे मंदिर असावं। एवढा हा असा मोठा वारसा आहे जो आपण प्रत्येकाने जपला पाहिजे। शिवक्रांती या संघटनेचे विश्वस्त आहेत, आपण यांच्याशी बोलणार आहोत। काय लोक म्हणतात, लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, कारण का आम्ही सुद्धा मुंबईमधून आलो, बघितलं अशा पद्धतीचं मंदिर, म्हणजे आपल्या देवदेवतांची जी मंदिर आहेत त्यापेक्षाही भव्य दिव्य असं तुम्ही मंदिर उभं केलंय। इथे आलेला प्रत्येक शिवभक्त हा काहीतरी घेऊन जाणार आहे। महाराज लहान मुलं येतील तो इतिहास घेऊन जाणार आहे। आपण गड किल्ल्यांवर जातो पण आपल्याला कुठेतरी इतिहास जिवंत दिसत नाही। एखादी समाधी असेल, एखादा बुरुज असेल, एखादं काय असेल, सगळं ढासळत चाललेले। आज सगळं इथे 32 मिरर फ्रेममध्ये सगळा इतिहास दाखवलेले आणि हा इतिहास मी तर म्हणतो का याची आम्ही PDF करणार आहे आणि ती मोबाईलच्या ऐवजी लहान मुलांच्या हातात असणार आहे। आणि ती PDF म्हणजे एक आई सांगू शकते की हा इतिहास, आजचा हा इतिहास, उद्याचा हा इतिहास, असं करून हे सगळं पुस्तक रूपात न देणार, पुस्तक रूपात आम्ही प्रकाशित करणार आहेत। म्हणजे ज्या मिरर फ्रेम आहेत त्याच्या खाली मराठीतून आणि इंग्लिशमधून इतिहास केलेले, म्हणजे मोबाईलच्या ऐवजी ही गोष्ट त्यांच्या हातात असणार आहे भविष्यात। नक्कीच एक चांगला संदेश या संस्थेकडनं दिला जातोय आणि भव्य दिव्य असं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर भिवंडी या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। फक्त हे मंदिर नाहीये तर छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास या मंदिरात आल्यानंतर पाहायला मिळतोय आणि तरुणांना सुद्धा शिवाजी महाराज नेमके कोण होते, त्यांचे विचार काय होते, हे विचार या मंदिरातनं घेऊन जाता येणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अमरसह विशाल पाटील, NDTV मराठी,